नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. या भागात मंदाकिनीला दोघांनीही सांगून थकल्यानंतर स्वानंदीचे बाबा म्हणतात, नंदू, अगं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. मी काय आता हिला घरी घेऊन जाण्यासाठी तिच्या पाया पडू काय? हे सगळं ऐकून स्वानंदी म्हणते, हे बघा, तुम्ही एवढा विचार करू नका बरं बाबा, आणि एवढ्या गोष्टींचं टेन्शनसुद्धा घेऊ नका. मी तिच्याशी बोलेन आणि नंतर तिला घरी पाठवेन. तेव्हा स्वानंदीचे बाबा म्हणतात, नंदू, हे तुझ्यासाठी फार अवघड होईल बरं का, लक्षात ठेव. आणि पुढे म्हणतात, तिच्यामुळे तुला जो त्रास होतोय ना, तो मला बघवत नाहीये. स्वानंदीच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा बाबा तिला धीर देतात. इकडे मालिका आणि मंदाकिनी गप्पा मारत असतात आणि मंदाकिनी म्हणते की लेक आणि बापाचं खूप जमतं. दोघांच्या गप्पा कुणालाही कळणार नाहीत. मालिका तिचं समर्थन करते आणि मंदाकिनीला पुढे काय करायचं याबद्दल गोंधळ वाटत असताना मालिका तिला हुकुमाचा एक्का वापरायला सांगते, म्हणजेच समरला फोन करायला सांगते. मंदाकिनी समरला फोन करून गेस्ट रूममध्ये टीव्ही लावून देण्याची मागणी करते आणि समर मीटिंगमध्ये असूनही ती मान्य करतो. दरम्यान स्वानंदीचे बाबा तिला समजावतात की मालिका आणि तिच्या आईपासून सावध राहा. पण स्वानंदी ठामपणे सांगते की ती दोन्ही घरांची जबाबदारी सांभाळेल. पुढे रोहनला पगार न मिळाल्यामुळे तो चिडलेला असतो आणि घरी येऊन कळतं की मंदाकिनी परत आली नाही. त्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो. इकडे समरच्या घरी टीव्ही लागल्यामुळे मंदाकिनी खुश होते. पण स्वानंदीला हे अजिबात पटत नाही आणि ती आईला समजावते की असं वागणं योग्य नाही. मालिका मात्र हे सगळं ऐकून आनंदी होते. पुढे स्वानंदी आणि मंदाकिनीमध्ये जोरदार वाद होतो आणि स्वानंदी आईला घरी जायला सांगते, पण मंदाकिनी नकार देते. त्यानंतर अधीरा परिस्थितीमुळे मंदाकिनीसमोर सगळ्यांसमोर गुडघे टेकून माफी मागते, ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. या सगळ्या घडामोडींमध्ये मालिका आतून खुश असते, कारण तिचा प्लॅन यशस्वी होत असतो. आणि आता पुढे स्वानंदी मालिकाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.